नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. राणेंना मंत्रिपद मिळालं तर कोकणात काय होणार? सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. दुकानं उघडणार, संजू परब यांचा इशारा, व्यापाऱ्यांचा पाठिंबा. आणि कणकवलीची झाली मुंबई, इमारतीत घुसलं पाणी. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. 21 जून नंतर शहरातील सरसकट दुकानं सुरू करण्याचा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला होता. व्यापारी वर्गाने देखील नगराध्यक्षांची भेट घेत पाठिंबा दिला. यावेळी कोरोनाचे नियम पाळत बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पहिल्यांदा मी असं सांगू इच्छितो की सकाळी माझ्याकडे काही व्यापारी आले, 2 दिवसापूर्वी येतात आणि आज अक्षरशः एक 15 ते 20 व्यापारी वेगवेगळ्या क्षेत्रातील येऊन गेले. त्यांनी आपली कैफियत मांडली. काही व्यापाऱ्यांच्या डोळ्यात तर अश्रू होते. एक भूमिका शासनाची अशी आहे की भुसारी दुकानं चालू, भाजीपाला चालू, मासे चालू, मटण चालू, मेडिकल, केश कर्तनालय, या ठिकाणी सुद्धा सगळीकडे गर्दीच होते. आता बंद काय, कापड दुकान, चप्पलवाल्या, त्याची पावसाळी चप्पल विकतात ते, मग मिठाई दुकानं पण चालू आहे, बेकऱ्या चालू आहेत. पण एक व्यापारी वर्गाला व्यवसाय करण्याची संधी मिळते आणि एका व्यापारी वर्गाला व्यवसाय करण्याची संधी मिळत नाही. आता उदाहरणार्थ सुवर्णकार, सोनं घ्यायला कोण रोज जात नाही. रोज उठलाय सकाळी सोन्याला घे गर्दी, असे कधी विषय होत नाही. पण तिथं बंदी. त्याच्याशिवाय मोबाईल खरेदीला काय रोज कोण जात नाहीत, तिथं बंदी. आणि ते जात असतील इतर ठिकाणी पण जातात ना. मागच्या वेळी 10 दिवस सर्वांनी सावंतवाडी शहरातल्या व्यापाऱ्यांनी 10 दिवस कडकडीत बंद ठेवलं. सावंतवाडी शहरात फक्त 105 रुग्ण आहेत शहरात. सावंतवाडीची लोकसंख्या जवळपास 40,000 आहे. 35 ते 40,000 दरम्यान सावंतवाडीत लोक जातात. 0.5% पण सावंतवाडी शहरात कोरोनाचे पेशंट नाही. इतर सगळं भोवतालचं जे वातावरण आहे ते सर्व आम्हाला स्वतःवर लादून घ्यावं लागते, अशी आजची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं, तुम्ही गुन्हे दाखल करा, काही करा, अटक करा, आम्हाला जेलमध्ये टाका, काही करा, पण पोटापुढे कोणाचं काही शानपण नसतं. नाहीतर प्रशासनाने लाईट बिल भरावी, फोन बिल भरावी, त्यांचे बँकेचे हप्ते भरावे आणि त्याला 1 महिना बंद करायला सांगलं. आमची काही हरकत नाही. पण आता सावंतवाडी शहरात जर कोविडची संख्या बघितली तर एकदम नगण्य आहे. 0.5% पण नाही. त्याच्यामुळे 21 तारीखपर्यंत आम्ही वाट बघणार. 22 तारखेला सावंतवाडी शहर सर्व दुकानं उघडणार आणि मी स्वतः शहरात राहून व्यापाऱ्यांबरोबर राहणार. जर काही करायचं असेल तर प्रशासनाला बोलू नये. मी आता मागे हटणार नाही, एवढं निश्चित. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020च्या उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93 25 01 74 58, 94 04 22 93 34, 93 07 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार दिलीप बिल्कॉन यांच्या गलथान कारभाराचा फटका कणकवलीकरांना भोगावा लागला. कणकवली शहरात सलग 3ऱ्या वर्षी पुन्हा पहाटे 4 वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरलं. त्यामुळे इथल्या नागरिकांचे हाल झाले.
गेले 3-4 दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आलं होतं. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाणी विसर्ग होत असलेल्या तोंडावर महामार्ग ठेकेदारानं सेंटरिंग साहित्य न काढल्यामुळे पुन्हा एकदा पाणी तुंबलं. महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी केलेला दुर्लक्ष आहे. त्यामुळे पाणी थेट रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये घुसल्यानं वाहनं पाण्यात अडकली होती. पहाटे 4 वाजल्यापासून रहिवाशांनी जीव मुठीत धरून आपली वाहनं पार्किंगमधून बाहेर काढली. मात्र या ठिकाणी आपत्कालीन विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी कोणीच आलं नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. मी संजय राणे. मी साधारण 2002 पासून ह्या प्लॉटबद्दल मला माहिती आहे. कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर इथे लोक राहायला आल्यापासून आज मितीपर्यंत मी बघतो असा कधीही प्रॉब्लेम आलेला नव्हता. जो आता गेली 2 वर्ष म्हणजे 2019-20 18-19-20 ह्या म्हणजे हायवेचं काम चालू झाल्यानंतरच्या काळात इथे पाणी भरण्याचा प्रॉब्लेम झाला. काय त्याचं महत्त्वाची 2-3 कारणं आहेत. ती अशी आहेत की एक हायवेच्या फ्लायओव्हरच्या खालचं जे नाल्याचं ब्रिजचं काम झालं ते 3 टप्प्यात झालं. ते 3 टप्प्यात होत असताना पहिल्यांदा त्यांनी फ्लायओव्हरच्या खालचा जो भाग आहे त्याचं काम पहिल्या टप्प्यात केलं. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी टुवर्ड्स गोवा सर्व्हिस रोडचं काम केलं आणि तिसऱ्या टप्प्यात त्यांनी टुवर्ड्स मुंबई सर्व्हिस रोडचं काम केलं. हे काम होत असताना बांधकाम साहित्य काही सिमेंटचे ब्लॉक्स वगैरे जे त्या नाल्यात आतमध्ये राहिले ते हायवेच्या ठेकेदारांकडून किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून काढले गेलेले नाही. ही गोष्ट नगरपंचायतच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. अगदी लेखी स्वरूपात सुद्धा आमच्या सोसायटीच्या लोकांनी पत्र देऊन ती गोष्ट निदर्शनास आणून दिली. नगरपंचायतीने पाहणीसुद्धा केलेली आहे. मी स्वतः आणि आमच्या इथले रहिवासी आम्ही स्वतः पलीकडच्या बाजूला गोकुळधामच्या बाजूने नाल्यात उतरून बघितलं. ज्या फोर्सने इकडून पाणी येतं त्या फोर्सने पलीकडे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यात अन्य एक कारण असं आहे की कधीही पाण्याचा प्रवाह सुरुवातीला लहान असतो आणि पुढे पुढे मोठा होत जातो. म्हणजे पहिला झरा, नंतर नाला, ओढा होऊन त्याची पुढे नदी होते. म्हणजे पुढे पुढे पाण्याचा मार्ग मोठा झाला पाहिजे. पण नगरपंचायतने पुढे जो पाण्याचा जाण्याचा मार्ग आहे तो आता जे पुढे बंदिस्त गटार केलं अगदी मराठा मंडळपर्यंत ते आणि पाठीमागून पाण्याचा प्रवाह याचा ताळमेळ कुठेतरी जुळत नाही. त्यामुळे ही फूग लागते आणि परिणामी त्याचा त्रास आम्हाला आमच्या ह्या सोसायटीला आणि ह्या बिल्डिंगला होतो आणि दरवर्षी नुकसान होतं आहे. नुकसानीचे पंचनामे केले जातात प्रशासनाकडून. 1ही रुपया नुकसान भरपाई मिळत नाही. हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यावर जरा प्रामुख्याने आणि कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे. कणकवलीमध्ये रामेश्वर प्लाझा या ठिकाणी पहाटेपासून जो पाऊस पडत होता म्हणजे मागील 2-3 दिवस पाऊस चालू आहे पण पहाटेपासून जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे. कणकवली रामेश्वर प्लाझाचे काही नागरिक आहेत आपल्यासोबत. काय सांगू इच्छिता कशा पद्धतीने हे पाणी भरलेलं आहे, कधी भरलेलं आहे काय? आज सकाळी ज्यावेळी मी 4 वाजता उठलो त्यावेळी खाली आलो तर बघतो तर पार्किंगमध्ये पाणी होतं आणि हे पाणी म्हणजे यावर्षीच भरलं असं नाही. गेल्या 3 वर्षामध्ये सतत या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अगदी पहिल्याच पावसाला पाणी भरतं आणि याची संपूर्ण कल्पना प्रशासनाला आहे. समोरून जो हायवे जातो त्या हायवेच्या ठेकेदारांना आहे. आम्ही वारंवार त्यांच्याकडे तशा तक्रारी केलेल्या आहेत. लेखी स्वरूपामध्ये माननीय मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे 15 दिवसापूर्वी. परंतु अद्याप त्या अर्जाची काही दखल घेण्यात आलेलं नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण या ठिकाणी बघतो हे पाणी सकाळीच 4 वाजता या ठिकाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे पहाटे झोपेतून उठून सगळ्या लोकांना ज्या इथे गाड्या पार्किंग केलेल्या होत्या त्या गाड्या काढून हायवेला लावण्याची व्यवस्था करावी लागली आणि एकंदरीतच या ठिकाणी असं जर वारंवार घडत राहिलं तर या ठिकाणी राहणारे जो संपूर्ण कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाने या कोरोना काळामध्ये ड्युटी करायला जात असताना वगैरे म्हणजे खूपच त्रास म्हणजे होत आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने जर वेळीच याची जर खबरदारी घेतली आणि याच्यावर उपाययोजना केली तर आम्हाला या ठिकाणी राहणं किंवा जगणं सुसह्य होईल. निश्चितच कदम यांनी इथे रहिवासी जे कदम त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाची दखल घ्यावी. मागील 2-3 वर्ष हे पाणी भरत आहे. कुठल्याही म्हणजे हायवे प्रशासनाचा ढोबळ कारभार असेल किंवा नगरपंचायतने जे निवेदन दिलं त्याची दखल घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे कुठेतरी हा जो नाला आहे त्या नाल्याच्या तोंडावर जिथे पाणी जातं तिथे हे पाणी फ्लोने जात नाही आहे. त्यामुळे कुठेतरी पाण्याला अडथळा होतो आणि ते पाणी पाठी थांबल्यामुळे इथे फूग मारून ही मोठ्या प्रमाणात पाणी होते. याच्या पाठीमागे एक नाला आहे त्या नाल्यातून हे पाणी डायरेक्ट ह्या बिल्डिंगच्या सनदी म्हणजे ग्राउंड फ्लोअरला येतं आणि येथे जे पाणी साचलेलं आपण पाहतो की कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे.
कुठे मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते जे MSCBचे मीटर आहेत, त्याच्यानंतर जे ग्राउंड फ्लोअरला जाणारे लोक आहेत त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे, ते हॉल आहे त्या हॉलमध्येही पूर्ण पाणी साचलेलं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती या कणकवली शहरामध्ये आहे. म्हणजे आपण किती भयान परिस्थिती ही कणकवली शहरामध्ये आपण पाहू शकतोय. जी समजा उद्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे समजा लाईट जी MSCBच्या बोर्डमध्ये पाणी गेलं आणि जर समजा शॉर्ट सर्किट झालं म्हणजे आग लागू शकते किंवा कुठलाही माणूस जर समजा तिथे उतरून आला तर जीवितहानी होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळी दखल घेतली पाहिजे. मग ते नगरपंचायत प्रशासन असो किंवा हायवे प्रशासन असो किंवा महसूल यंत्रणा असो, तहसीलदार कार्यालय, ह्या सगळ्यांनी त्या प्रशासनाने दखल घेऊन याच्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचं आहे. कारण मागील 2 ते 3 वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. JEE मेन 2020च्या उत्तुंग यशानंतर JEE मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व JEEच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58, 9404 22 93 34, 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. मालवणात मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. सतत कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. मालवणात पावसाची संततधार कायम आहे. सतत कोसळणाऱ्या पावसानं मालवणला झोडपून काढलंय. समुद्रही खवळलाय. सखल भागात पाणी साचलंय. विहीर, नदी नाल्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईशी सामना करणाऱ्या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. मात्र कालावल खाडीत पाणी भरल्यानं खोतजुवा बेटावर धोका निर्माण होऊ शकतो. पावसाच्या सरी अशाच कोसळत राहिल्यास खोतजुवा बेटावर पाणी शिरण्याची शक्यता आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसानं बळीराजा सुखावला असून शेतींच्या कामांना वेग आलाय. कलम बागांना खतं घालण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. देवगड तालुक्यात मंगळवार रात्रीपासून धुवाधार पाऊस पडत असून या पावसामुळे कमी उंचीचे पूल शेतजमीन पाण्याखाली गेले होते. तर वाडा पुलावर पाणी आल्यानं हा मार्ग सकाळी काही काळ बंद झाल्यानं वाहनं अडकून पडली होती. देवगडात मंगळवारी पावसानं धुवाधार बॅटिंग केली. देवगड तालुक्यात 150 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार लागत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कुणकेश्वर, मीठ मुंबरी, कातवण, मीठबाव, तळवडे, वाडा नाडण, पुरळ, बापरडे, वरेरी, विजयदुर्ग, दाभोळे, खुर्डी, नारिंगरे आदी ठिकाणी शेतजमीन पाण्याखाली गेली होती. दाभोळे आणि वाडा इथं तर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. वाडा पुलावर पाणी आल्यानं देवगड पडेल वाहतूक 2 तासांपेक्षा जास्त बंद होती. तर दाभोळ इथं माडबागायतीसह शेतजमीन आणि माडबागायतमध्ये असलेल्या विहिरीही पाण्याखाली गेल्या होत्या. कुणकेश्वर, तारा मुंबरी, देवगड सागरी महामार्गावर खड्डे पडल्यानं या मार्गावर देखील पाणी भरलंय. रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा मार्ग बंद केल्यानं हे पाणी रस्त्यावरच साचून राहत आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होताना दिसतंय. सुदैवानं या पावसानं जीवितहानी झाली नसली तरी मात्र मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नागरिकांनी घराबाहेर येणं टाळलं होतं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिविनायक पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग नगरी. 1 आणि 2 BHK फ्लॅट आणि शॉप, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध OC सह. त्याचबरोबर गणेश मंदिर, क्लब हाऊस, गार्डन, जिम, इंडोर गेम्स, सिक्युरिटी, पार्किंग. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिदाता पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग. 1 आणि 2 BHK फ्लॅट, तयार ताबा,
गृहकर्ज उपलब्ध. या ठिकाणी आपल्याला मिळेल सिक्युरिटी, प्रशस्त पार्किंग, 24 तास पाणी, वॉल कंपाऊंड, लिफ्ट, 1 BHK फ्लॅट 13,72,000 पासून. अधिक माहितीसाठी संपर्क 7999676767. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नातं विश्वासाचं. मेंबर ऑफ क्रेडाई सिंधुदुर्ग. खुशखबर खुशखबर खुशखबर. रेडी मिक्स कॉन्क्रीट आता दोडामार्ग मध्ये. सार्थ इन्फ्रा सोल्युशन. दोडामार्ग मध्ये प्रथमच रेडी मिक्स कॉन्क्रीट, सिमेंट, वाळू, खडी, मजूर या सगळ्यांची जमवाजमव करण्यापासून आता एकदम सुटका. बंगला अथवा बिल्डिंगच्या स्लॅब पासून ते सिमेंट रोड आणि कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम अगदी जलद आणि वाजवी दरात सहज शक्य. आर्य अर्थ मूव्हर्स, JCB आणि डंपर भाड्यानं मिळेल. मागणीनुसार वाळू, खडी मिळेल. संपर्क बाबा टोपले, मोबाईल 9422 38 18 10. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. भाजपा वेंगुर्लेच्या वतीनं येथील ग्रामीण रुग्णालयासमोर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी लक्षवेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्ह्यात कोरोना संक्रमण रोखण्यास आघाडी सरकार आणि पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले, मच्छीमार सेल जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट सुषमा प्रभू खानोलकर, साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, शहराध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, रवींद्र शिरसाट, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, नगरसेविका श्रेया मयेकर, प्रशांत प्रभू, मच्छीमार नेते वसंत तांडेल, दीपक नाईक, वृंदा कवंडळकर, वृंदा मोर्डेकर, स्मिता कोयंडे, शरद मेस्त्री, साईप्रसाद भोई आदी उपस्थित होते. काळात इतकं गंभीर संकट महाराष्ट्रात असताना आज आपलं जे सरकार आहे, उद्धव ठाकरे सरकार, ते पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. सिंधुदुर्गात म्हणजे संपूर्ण कोकण भागात शिवसेनेला प्रचंड बहुमत दिलेलं असताना सुद्धा आणि इकडचेच पालकमंत्री असताना वेंगुर्ल्याचे सुपुत्र म्हणवताना त्यांनी आपल्या वेंगुर्ल्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. तसंच इथले जे आमदार आहेत, आमदार दीपकजी केसरकर यांनी सुद्धा पूर्णपणे आमच्या वेंगुर्ला तालुक्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो पूर्ण सेफ झोन होता तो फक्त निष्क्रियपणामुळे, पालकमंत्र्यांच्या निष्क्रियपणामुळे, इथल्या आमदारांच्या निष्क्रियपणामुळे पूर्ण ह्याच्यात झोनमध्ये गेलेला आहे. मृत्यू रेड झोनमध्ये गेलेला आहे आणि दिवसेंदिवस मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे. ह्याला पूर्णपणे जबाबदार पालकमंत्री आहेत. जिथे चांगली यंत्रणा लागलेली होती तिथे सुद्धा हे जे पालकमंत्री गेले आणि तिथे त्यांनी ही जी पूर्ण चांगली यंत्रणा होती ती ह्यांनी कोलॅप्स केली आणि त्यामुळे तिथले पेशंट वाढले, कोविड पेशंट वाढले आणि मृत्यूची संख्या पण वाढली. हे आम्ही जबाबदारपणे विधान करतो. आत्ताच आमचे तालुकाध्यक्षांनी आताची ही सगळी परिस्थिती मांडलेली आहे. आज आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून ह्या सरकारची जिथे कमी आहे तिथे आम्ही आहोत आणि कमी तिथे आम्ही ही उणीव भाजप भरून काढत आहे. आणि त्यांचं जे पितळ आहे, ज्याचे म्हणतात की कोरोना काळात संकट काळात तुम्ही राजकारण करू नका असं जे म्हणताय, तर हे राजकारण करत नाही आहोत आम्ही. तर भारतीय जनता पार्टीतर्फे जिथे कमी तिथे आम्ही ही उणीव भरून काढत असताना सरकारचे जे विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या विरोधात जे सक्षमपणे काम केलं पाहिजे ते आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते, सगळे पदाधिकारी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत. यात कुठलेही राजकारण नाही आणि जिथे मदत करायला पाहिजे, जिथे लोकांच्या संकट काळात धावून जायला पाहिजे तिथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नेते, आमचे वरिष्ठ नेते हे सगळे धावून जात आहेत. आणि आज जी सगळी जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्याचा, उलट सरकारला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आताच्या इकडचे पालकमंत्री म्हणा किंवा संपूर्ण उद्धव ठाकरे सरकार हे पूर्ण राजकारणच फक्त करत आहेत, घरात बसलेले आहेत आणि प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते, पदाधिकारी बाहेर पडून काम करत आहेत. आणि अशा परिस्थितीत आजही आपल्याकडे कुठलीही सुविधा, म्हणजे मधला जो काळ मिळाला त्या मधल्या काळात ह्या सरकारने कुठलीही नवीन सुविधा उत्पन्न करण्याच्या किंवा निर्मिती करण्याच्या दृष्टीने कोणतीही हालचाल केली नाही. त्याचे हे परिणाम आहेत. आणि ह्या सगळ्याचा आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत. पालकमंत्र्यांचा निषेध करत आहोत, उद्धव ठाकरेंचा निषेध करत आहोत. आणि त्यांनी जे हे केलेलं सगळं जो सगळा कारभार आहे
आणि जी सगळी त्यांची हलगर्जीपणा आहे हे आम्ही सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा या निमित्ताने प्रयत्न करत आहोत. भारतीय जनता पार्टी वेंगुर्ल्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे निद्रिस्त आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे प्रतिकात्मक आंदोलन आपण केलेलं आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी कोरोनाची परिस्थिती आहे ही फार लाजिरवाणी गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे. त्याला पूर्णपणे पालकमंत्री आणि आघाडी सरकारचे सर्व सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत. त्यांनी आपल्या या प्रशासनावर कंट्रोल न ठेवल्यामुळे आज संपूर्ण जिल्हा हा व्हेंटिलेटरवर गेलेला आहे. दुसरी गोष्ट, कुठेच ऑक्सिजन ते बेड उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सरासरी दिवसाला 600 ते 700 कोरोनाचे रुग्ण हे असल्यामुळे आज ऑक्सिजनचा बेड मिळत नाही आहे. व्हेंटिलेटरची तर वनवास आहे. आपल्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये एवढा तालुक्याची प्लेस असून एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही. आणि हे सत्ताधारी पक्ष सगळीकडे उद्घाटनं आणि विलगीकरण कक्ष जे ग्रामपंचायत उभा करते यांचा काही श्रेय नाही, परंतु हे स्वतः केल्यासारखे उद्घाटनं करत फिरत आहेत. माझं एकच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीची एकच मागणी आहे वेंगुर्ल्याची, की हे एवढं मोठं जे थडगं उभं केलेलं आहे 2.5-3 कोटीचं, हे बघा समोर दिसत आहे, आणि ह्या 2.5-3 कोटीच्या बिल्डिंगमध्ये एवढा खर्च करून आज एकही रुग्ण नाही आहे, एकही व्हेंटिलेटर नाही आहे, एकही ऑक्सिजन नाही. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या बिल्डिंगचं उद्घाटन, कारण या रुग्णालयाचं उद्घाटन खुद्द मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे. ही त्यापेक्षा धक्कादायक बाब आहे की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन झालं असताना, आज स्वतः मुख्यमंत्री असताना आज या हॉस्पिटलचं अजून उद्घाटन झालेलं नाही आहे. या हॉस्पिटलला व्हेंटिलेटर नाही आहे. संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यामध्ये एकही व्हेंटिलेटर नाही आहे. ही फार शरमेची गोष्ट आहे आणि ह्या आघाडी सरकारला याबाबत जरासुद्धा लाज वाटत नाही. आणि याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण भारतीय जनता पार्टीमार्फत प्रत्येक तालुक्यामध्ये हे आरोग्याच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करत आहोत. यात आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरचा अजिबात दोष देता येणार नाही, कारण अपुरा मनुष्यबळ आणि त्यामध्ये सुद्धा ते 24 तास ते सेवा देत आहेत. त्यामुळे आमचं डॉक्टर किंवा या प्रशासनाबद्दल आमची कंप्लेंट नसताना आमची खरंच तक्रार जी आहे ही आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात आहे, कारण त्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली नसल्यामुळे सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांना आज हाल भोगावे लागत आहेत. आणि याला सर्व जबाबदार हे आघाडी सरकार आहे. म्हणून आम्ही या आघाडी सरकारचा निषेध करतो. आघाडी सरकार, आघाडी सरकार, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020च्या उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93 25 01 74 58, 94 04 22 93 34, 93 07 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. शेती बदलत आहे, पिकं सुद्धा बदलत आहेत. गतवर्षीचा अनुभव पाठीशी ठेवत हळद हे कॅश क्रॉप असल्याची खात्री पटल्यानं गतवर्षी केवळ 2 किलो हळद लावणारा शेतकरी यावर्षी 200 किलो हळद लागवड करतोय. त्यामुळे पिवळं सोनं पिकवणारा गाव अशी ओळख निर्माण होईल असा विश्वास राजेंद्र भापसेकर यांनी व्यक्त केलाय. सिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डॉक्टर
हेडगेवार प्रकल्प आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अतुलजी कासेकर आणि डॉक्टर प्रसाद देवधर गेली 2 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सांगलीप्रमाणे हळद क्रांती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि याचं पाऊल म्हणून गेल्या वर्षी हळदीचं गेल्या वर्षी जवळपास 20 टनापेक्षा जास्त हळद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या बचत गटांना, प्रत्येक तालुक्यातील बचत गटांना दिली होती. आणि त्याकडून जी हळद तयार होणार होती ती हळद डॉक्टर हेडगेवार प्रकल्पात पुन्हा आपण घेणार होतो आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करणार होतो. परंतु गेल्या वर्षी आपण हळद देत असताना थोडी हळद लेट आली आणि आपल्याकडनं थोडंसं नियोजनात अभाव झाला आणि आपण त्यामुळे आपण ती देत असताना हळद प्रत्येक बचत गटांना थोडी वाटून दिली. त्यामुळे आपल्याला जे अपेक्षित होतं की एवढी हळद आपल्याकडे जमा झाली पाहिजे म्हणून ते अपेक्षित यश आपल्याला मिळालं नाही. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा जवळपास 20-25 टन हळद सिंधुदुर्ग जिल्ह्यात माननीय अतुलजी कासेकर आणि डॉक्टर प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गत देण्यात येत आहे. आणि ही हळद सेलम जातीची हळद आहे, उत्कृष्ट जातीची हळद आहे. आणि ह्या हळदीवर यावर्षी लागवड करत असताना साधारण प्लॉट केले जाणार आहेत. 2 गुंठे 3 गुंठ्याचे जवळपास असे प्लॉट केले जातील. आणि त्याच्यावर नियोजन करण्यासाठी BSc ॲग्रिकल्चर झालेला एक तरुण त्याच्यावर नेमलेला आहे. तो स्वतः त्या प्लॉटला जाऊन भेट देईल आणि त्याच्यातनं हळदीचं जे त्यांना मार्गदर्शन पूर्ण करेल. परवा मालवणमध्ये हळदीबाबत आपण बैठक झाली होती. मालवण पंचायत समितीला मान्य कासेकर साहेब होते, देवधर साहेब होते, त्याच्यानंतर आमचे सावंत साहेब होते आणि आपण सगळेजण परवा दिवशी जाऊन मालवणमध्ये बैठक झाली. काल देवगडमध्ये झाली, आज कुडाळ तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि उत्कृष्ट असं मालवण, देवगड आणि आज कुडाळमधून मागणी आलेली आहे. जवळपास मालवणमधनं 6 टन हळदीची मागणी झाली. देवगडमधनं सुद्धा जवळपास 5 ते 6 टनाची मागणी झाली. आज कुडाळमध्ये त्यांना आम्ही 5-6 टनाचं टार्गेट यांनी ठेवलं होतं, परंतु इथले BDO आणि आमचे इथले सरपंच त्याने अजूनही त्यांना हळदीची मागणी आहे त्याप्रमाणे त्यांना निश्चितपणाने दिली जाईल. जवळपास 10-12 टन हळद मला वाटतं इथं कुडाळमध्ये सुद्धा लागवड केली जाईल. आणि ही सगळी हळद नुसती डॉक्टर हेडगेवार प्रकल्पामध्ये खरेदी केली जाणार नाही आहे, तर त्याच्यावर प्रोसेसिंगसुद्धा केली जाणार. गेल्या वर्षी म्हटल्याप्रमाणे प्रोसेसिंग युनिटसुद्धा आणून बसवलं आणि त्याच्यावर प्रोसेसिंगसुद्धा केलं गेलं गेल्या वर्षी. परंतु जे टार्गेट पाहिजे आपलं यांचं टार्गेट होतं तेवढं टार्गेट झालं नाही खरं तर. पण यावर्षी निश्चितपणाने ते टार्गेट अचीव केलं जाईल असं मला वाटतं. कारण हे प्रोसेसिंग करत असताना आपल्या ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात परसबागेत हळद असते, आपली तिथली गृहिणी हळद लावत असते, परंतु त्याचं प्रमाण कमी असतं. परंतु ही जात जी आहे सेलम जातीची ह्याला उत्पादन क्षमता सुद्धा जास्त आहे. सांगलीचं अर्थकारण हळदीवर आहे. जवळपास 250 कोटीचा टर्नओव्हर हळद तिथले सांगली जिल्ह्यात होते. मला वाटतं ही सुद्धा हळद क्रांती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकेल, कारण आपल्याकडे एवढी जमीनसुद्धा उपलब्ध आहे. कारण हळदीचं नुकसान वन्य प्राणी करत नाही आहे. आणि या हळदीपासून निश्चितपणाने आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हळद क्रांती करण्यासाठी हे पहिलं पाऊल आहे. आणि येत्या 5-10 वर्षात निश्चितपणाने या हळदीची क्रांती आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा होईल. आणि याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर द्यायचं झालं तर माननीय अतुलजी कासेकर आणि डॉक्टर प्रसाद देवधर यांना द्यावं लागेल. कारण एवढी मेहनत हळद क्रांती करण्यासाठी एवढी मेहनत हे जो सगळेजण घेत आहेत दोघेजण खरं तर. आणि याच्यावर प्रोसेसिंगसुद्धा चांगल्या जातीची हळद, चांगल्या क्वालिटीची हळदीची पूड आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आपल्याला अवेलेबल होईल आणि आपण तीसुद्धा दुसरीकडे देऊ शकू. त्याप्रमाणे निश्चितपणाने आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हळूहळू जे या हळदीकडे वळतील असं मला अपेक्षा आहे. जसं आंबा लागवड झाली आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, क्रांती झाली, काजूची जशी क्रांती झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तसंच हळदीची सुद्धा निश्चितपणाने क्रांती होईल असं मला वाटतं. आणि आज हळदी लागवडीच्या निमित्तानं आता खऱ्या अर्थाने पाऊस चांगला पडतोय आणि आपल्या कोकणात खऱ्या अर्थाने रवींद्र चव्हाण साहेब आणि नितेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतुलजी कासेकर आणि आपले डॉक्टर देवधर चांगलं काम करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. पहिलं अपडेट
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020च्या उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93 25 01 74 58, 94 04 22 93 34, 93 07 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. हवामान खात्यानं इशारा दिल्यानुसार सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पूल पाण्याखाली गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती बांद्याद्या इथं रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय. त्यामुळे बांदा सरमळी या मार्गावरील पुलावर पाणी आलंय. त्यामुळे आजूबाजूच्या दाणोली, वाफोली, विलवडे या गावांचा संपर्क तुटलाय. प्रवाशांनी देखील परतीचा मार्ग स्वीकारलाय. तसेच इथल्या शेती बागायतीतही पाणी शिरलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत गावडे. सुशांत, नेमकी काय परिस्थिती आहे इथली? इथे रात्रभर पाऊस कोसळत असल्याने बांदा सरमे पुलावर पाणी आलं आहे. त्यामुळे ह्या मार्गावर जितकेही गाव आहेत जसे की बांदा, वाफोली, विलवडे, दानोली त्यांचा संपर्क तुटला आहे. प्रवासी लोकांचेही हाल झाले आहेत. पण काही प्रवासी परत गेले आहेत. तसेच हे पाणी बागात व शेतीत घुसल्याने शेतकरी लोकांचेही नुकसान झाले आहे. जर हा पाऊस असाच कोसळत राहिला तर परिस्थिती बिकट होईल आणि नुकसानही वाढेल. धन्यवाद सुशांत, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर हा धोका अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4300 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर, अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. कॅथोलिक धनवर्षा ठेव 999 दिवस, व्याजदर 10.15%. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या. प्रवेश सुरू ऍडमिशन ओपन. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी. माध्यमिक इयत्ता 5वी ते 10वी. सुसज्ज 56 वर्गखोल्यांसह 2 मजली भव्य इमारत. 2400 विद्यार्थी, 40 तुकड्या, 65 शिक्षक वर्ग. मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाची सुविधा. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण. इयत्ता 5वी ते 8वी पर्यंत मोफत पाठ्यपुस्तकांची सोय. गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश सुविधा. संपूर्ण संस्कृत, संपूर्ण हिंदी व संयुक्त हिंदी व संस्कृत उपलब्ध. उच्च शिक्षित, कौशल्य प्रधान विद्यार्थी प्रिय शिक्षक वर्ग. शासनाच्या सर्व योजनांचा मुलांना लाभ. संगणक, डिजिटल साधने वापरून इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डसह ई शिक्षणाची सोय असणारी तालुक्यातली एकमेव शाळा. सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, ज्ञानामृत वाचनालय. 10वीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा. 499 गुणांसह शाळेची विद्यार्थिनी राज्यात दुसरी. 100% निकाल. संस्कृत विषयात 10 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण. फेब्रुवारी 2020 मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक 16 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवण्याचा मान. विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी मंडळ. खऱ्या अर्थाने अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आणि संस्काराच्या दृष्टीने सुद्धा मेहनत माझी सर्व शिक्षक शिक्षकेतर मंडळी घेत असतात. उच्च माध्यमिक प्रवेश प्रक्रिया सुरू. कला, वाणिज्य, विज्ञान, MCVC शाखा असलेलं जिल्ह्यातलं एकमेव कनिष्ठ महाविद्यालय. प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग. 12वीच्या 100% निकालाची उज्ज्वल परंपरा. गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना सवलती. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष.
सुसज्ज स्वतंत्र प्रयोगशाळा, शिस्तबद्धतेसाठी नावाजलेलं कनिष्ठ महाविद्यालय, 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीत शालेय परिसर, गुणवत्ता वाढीसाठी जादा वर्ग, कनिष्ठ महाविद्यालयासाठी माफक प्रवेश शुल्क, अध्यापनासोबत राज्यस्तरीय खेळाडू घडवणारी अग्रगण्य शाळा, राज्यस्तरीय अभ्यासक्रम मंडळाचे सदस्यत्व असणारे प्रतिभावंत क्रीडा शिक्षक, गुणवत्तेच्या प्रवाहात आपल्या पाल्यांना सामील करा. आपला प्रवेश आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 21 30. मुख्याध्यापक 94 238 81 175. उपप्राचार्य 94 058 13 926. उपमुख्याध्यापक 94 212 69 411 आणि पर्यवेक्षक 94 233 021 89. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020च्या उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93 25 01 74 58, 94 04 22 93 34, 93 07 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सिंधुदुर्गातील एसटी सेवा सुरू झाली आहे. यामध्ये कोल्हापूर, दापोली, रत्नागिरी, सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ, मालवण या सर्व ठिकाणी 50% प्रवासी वाहतूक घेऊन बस फेऱ्या सुरू करण्यात आल्यात, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी खराडे यांनी दिली आहे. आजपासून आम्ही दिनांक 14 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व सिंधुदुर्गाच्या बाहेर काही प्रायोगिक तत्त्वावर फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सावंतवाडी, कणकोली, घोडगे, कणकोली, जांभवडे, कणकोली, देवगड, विजयदुर्ग, तसेच सावंतवाडी इतर तालुक्यामध्ये सावंतवाडी, कणकोली, आतील, शिवडा, रेडी, वेंगुर्ल्यातून वेंगुर्ला, रेडी या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. या फेऱ्यांबरोबर जिल्ह्याच्या बाहेर सावंतवाडी आगारातून सकाळी 8 वाजता कोल्हापूर, 2:15 वाजता 12:30 वाजता कोल्हापूर, 3:15 वाजता कोल्हापूर, तसेच मालवणवरून मालवण कोल्हापूर, तर सावंतवाडी कणकोलीवरून सकाळी 7:30 रत्नागिरी, देवगड रत्नागिरी नाटेमार्गे म्हणजे सागरी महामार्गामध्ये, मालवण आगारातून सागरी महामार्गे रत्नागिरी, सावंतवाडी आगारातून सकाळी 7:30 2:30 वाजता 14:30 वाजता रत्नागिरी अशा फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. तसेच मालवण कोल्हापूर, देवगड कोल्हापूर या फेऱ्या सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहेत. हे सुरू करताना प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझर वापर करूनच प्रवास करायचा आहे. तसेच प्रवासी आसन क्षमतेच्या 50% प्रवासी वाहतूक करायची असल्याने प्रवाशांनी त्या बाबतीत स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. तसेच दुर्कर्त्यावरील चालक वाहक यांना सुद्धा मास्क लावून सॅनिटायझर करून प्रवासी क्षमतेच्या 50% प्रवासी घेण्यावर सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जे बसेस त्यांच्या ताब्यात देणार आहोत ती पूर्ण स्वच्छता करून सॅनिटायझर करून प्रत्येक मार्गात प्रत्येक फेरी समजा करण्यात येत आहे. सदरच्या फेऱ्या ह्या सुरू करताना प्रथमतः प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या आहे. प्रवासी प्रतिसाद कशा प्रकारे लाभतो, प्रवासी किती प्रकारे जातात त्यावर पुढील फेऱ्या ग्रामीण भागात वाढवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतु सध्या लिमिटेड प्रवासी असल्यामुळे प्रवासी रेट काही गावं कंटेनमेंट झोन असल्यामुळे प्रवासी प्रतिसाद तेवढा प्राप्त होत नसल्यामुळे सध्या टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच इतर मुंबई मार्गावर सुद्धा वाहतूक सुरू करताना प्रवासी उपलब्धता किती होईल त्याचा अभ्यास केला येत आहे. भविष्यात एक प्रवासी कोल्हापूर मार्ग रत्नागिरी प्रवासी उपलब्ध झाल्यास आणि त्या फेऱ्यामध्ये वाढ करण्याचं योजलेले आहे. तरी माझ्या सर्व प्रवाशांना विनंती आहे, ज्या फेऱ्या आम्ही सुरू केल्या आहेत त्या प्रवासाचा प्रतिसाद घ्यावा. प्रवास करताना पुन्हा सांगितल्याप्रमाणे मास्कचा, सॅनिटायझरचा वापर करा. आपणही करा. आपल्याबरोबर इतर प्रवाशांना प्रवास करताना तुम्हीही सांगा त्यांना आपली काळजी आपण घ्यायची असल्यामुळे मला सहकार्य करावे. तसेच माझ्या आगारातील प्रत्येक चालक वाहक कर्मचाऱ्यांना सूचना देणार आहेत की तेही मास्क लावून प्रवास करणार आहेत, म्हणजे सेवा देणार आहेत. त्यामुळे आम्ही एसटी सुरू करताना जास्तीत जास्त प्रवासी कसा प्रतिसाद मिळेल याकडे आमचा प्रयत्न चालू आहे.
आज 14 जूनपासून कणकवली बसस्थानकात वाहतूक सुरू झालेली आहे. एस टी सेवा सुरू झालेली आहे आणि कणकवली एस स्थानक आपण बघत आहोत की आज आंतरजिल्हा ही वाहतूक सुरू झालेली आहे. सर्वच ठिकाणी ही वाहतूक सुरू झाल्यामुळे कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, दापोली असेल या ठिकाणी ही एस टी वाहतूक सुरू झालेली आहे. आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने प्रवासी हे एस टीमध्ये चढत आहेत आणि ही प्रवासी वाहतूक सुरू झाल्यामुळे एस टीचे प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. त्यामुळे कुठेतरी कणकवली एस टी बसस्थानकाला आता हे प्रवासी उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी असं दिसत आहे की आपण हे गजबजलेलं जे बसस्थानक असतं, नेहमीच गजबजलेलं बसस्थानक आहे, याला आता कुठेतरी एक चांगलं रूप आलेलं आहे. आणि जे लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे हळूहळू शिथिल होत आहे. प्रवासी 100% न जात असले तरी 50% वाहतूक ही सुरू झाल्यामुळे प्रवाशांच्या मनातही समाधान व्यक्त करत आहे. कणकवलीतून सकाळी कोल्हापूरसाठी, रत्नागिरीसाठी, त्यात दापोलीसाठी या वाहतूक सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी इथले प्रवासी आहेत त्यांनीही आभार मानलेले आहेत प्रशासनाचे. आणि सध्याची परिस्थिती जी पाहता, कोरोनाची परिस्थिती पाहता एस टी प्रशासनाच्या वतीनेही सांगण्यात आलेले आहे की प्रवाशांनी गर्दी करू नये, सामाजिक अंतर ठेवावे, मास्क तोंडावर लावावे आणि नंतरच प्रवास करावा. 50% जी वाहतूक सुरू आहे कणकवलीतून असे एस टी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एक एस टी सुरू झाल्यामुळे हे समाधान व्यक्त होत आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह उमेश बुटुडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020च्या उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93 25 01 74 58, 94 04 22 93 34, 93 07 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मुंबईतील उत्पादन शुल्कच्या भरारी पथकानं कारवाई केली आहे. यात तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर 7 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री कुंभारली घाटात ही कारवाई करण्यात आली. एका ट्रकमधून ही दारू वाहतूक केली जात होती तर संशयितांचा कारमधून प्रवास सुरू होता. या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील 4 हे सावंतवाडीतील आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानं घाटमाथा ते कोकण अशी वाहतूक सुरू केली. या संधीचा फायदा घेत गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक कुंभारली घाटात येत असल्याची टीप मुंबईतील उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. रात्री 1च्या सुमारास गाडी थांबवत कारवाई करण्यात आली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020च्या उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93 25 01 74 58, 94 04 22 93 34, 93 07 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी राणेंचं SSPM हॉस्पिटल जीवनदायिनी ठरत आहे. मेडिकल डायरेक्टर डॉक्टर RS कुलकर्णी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अपूर्वा पडते हे 24 तास रुग्णांसाठी झटताना पाहायला मिळत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी लाईफ टाईममध्ये उपचार घेतल्यानंतर दिलेल्या या बोलक्या प्रतिक्रिया पाहूयात. बाकीचे नर्सेस सगळ्या स्टाफने मला कागदासर व्यवस्थित मला संडासला बाथरूमला वगैरे नेण्यासाठी वगैरे खूप मदत केली, चांगली केली. तसं मी 5 जूनला कोविड पॉझिटिव्ह टेस्टमध्ये आलो. त्याच्यानंतर मी पडव्याला या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि इथली ट्रीटमेंट खूप चांगली आहे. डॉक्टरांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्याच्यात नर्स, त्यानंतर वॉर्ड बॉय, त्या सगळ्यांनी चांगली ट्रीटमेंट देऊन मला आज कोविडमध्ये चांगल्या प्रकारे ट्रीट केलेलं आहे. आणि मला थोडं असं
घसा खवखवायचं सुरुवातीला, म्हणून मी तिथले डॉक्टर केले पण बरं वाटलं नाही. 2 वेळा तिथले डॉक्टर केले तरी पण बरं वाटलं नाही. 3ऱ्या वेळी डॉक्टरकडे गेले तर मला खूप असं अस्वस्थ वाटलं, दम लागलं, ताव आला थोडा थोडा आणि डिसेंट्री लागली. त्याच्यामुळे भरपूर मला त्रास झाला आणि तिकडे मी कोरोनाची चेक केली पण तिकडे काय झालं नाही तेवढं. पण इथे सर्व चांगलं झालं, स्टाफ वगैरे सर्व चांगलं आहे, चांगली माझी काळजी घेतली आणि बरं वाटलं मला. आता आज 8 दिवस झाले मला. यांचा ॲक्च्युली रिपोर्ट वडिलांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट 5 तारीखला आला होता सरकारी हॉस्पिटलमध्ये. नंतर आम्ही 6 तारीखला आम्ही SSPM या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना पडवे या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यावेळी तिथला ज्यावेळी ॲडमिट करताना त्या ठिकाणी जो स्टाफ होता, स्टाफ मॅनेजमेंट किंवा बाकी सर्व बाकी कुठला पैसा बाकी कुठला विचार न करता डायरेक्ट त्यांनी आम्हाला आमच्या वडिलांना डायरेक्ट ॲडमिट करून घेतलं. त्या ठिकाणी जो स्टाफ होता, स्टाफ मॅनेजमेंट किंवा बाकी सर्व बाकी कुठला पैसा बाकी कुठला विचार न करता डायरेक्ट त्यांनी आम्हाला आमच्या वडिलांना डायरेक्ट ॲडमिट करून घेतलं. आणि ज्यावेळी ॲडमिट केल्यानंतर जे ट्रीटमेंट करायला पाहिजे त्याप्रमाणे मस्त एकदम म्हणजे एक कोऑपरेटिव्ह जसे असतात ना, म्हणजे वॉर्ड बॉयपासून ते ह्याच्यापर्यंत डॉक्टरपर्यंत जेवढा स्टाफ यांचा आहे एकदम म्हणजे काय बोलू ते मला सुचत नाहीये. पण तरी पण ॲक्च्युली जे त्यांनी आम्हाला सपोर्ट केला ना त्या वेळ आणि पुढे येतो. म्हणजे माझी इथे आल्यापासून चांगली सुधारणा झाली, चांगलं सहकार्य केलं, मला पाहिजे तसं व्यवस्थित हे मिळालं, मेडिकल व्यवस्थित मिळालं, पाणी वगैरे सर्व व्यवस्थित, सर्व्हिस चार्ज बरा मिळाला, लाईफ टाईम हॉस्पिटल पण मला आहे बरोबर, खरोखरच म्हणजे चांगलंच मिळालं व्यवस्थित. देवगडून मी इकडे आलो तेव्हा मला एवढी सोय होत होती ना, इथे म्हणजे 100% सोय चांगली होती व्यवस्थित, नो प्रॉब्लेम, कसलाच प्रॉब्लेम नाही. पाण्यापासून कसलाच ना, हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल नंबर 1 लाईफ टाईम. मी या ठिकाणी 1 तारीखला आलो त्यावेळी माझी परिस्थिती एकदम जरा प्रकृती एकदम चिंताजनक अशी होती. पण मला इथे आल्या लगड ताबडतोब या इथल्या स्टाफने आणि सर्व डॉक्टर्सने सिस्टरने माझी अगदी व्यवस्थित काळजी घेऊन माझ्या चांगल्यापैकी उपचार केले आणि स्टाफ पण सगळं मन मिळवून मला मिळाला आजपर्यंत. म्हणजे काही त्यांच्यावर कुठलीच हे नाही तक्रार. इथे मी 1 तारीखला ॲडमिट झाले. ॲडमिट मला जे आधी सिम्पटम्स होते त्याच्यामध्ये सर्दी होती 2 दिवस, परत खोकला होता आणि डोकं वगैरे दुखायचं, म्हणून मी टेस्ट केली कोरोनाची. तर मग 1 तारीखला 31 तारीखला रात्री टेस्ट केली. 2 वाजता माझा रिपोर्ट कळाला की मी कोविड पॉझिटिव्ह आहे. कोविड पॉझिटिव्ह समजल्यावरती मी एकदम घाबरली. मग मी विचार केला की काय करायचं पुढे. तर मग मला एक सुचलं की बाबा आपण कुठेतरी ॲडमिट व्हायला पाहिजे कोविड सेंटरला. मग मी तशीच माझ्या फ्रेंड्सना कॉल केला, त्यांनी मला सुचवलं की SSPM लाईफ टाईम पडवे तिथे तू ॲडमिट हो म्हणून. मग मी तिथे लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ॲडमिट झाली. तिथे ॲडमिट झाल्यापासून स्टाफ वगैरे किंवा जे सगळे डॉक्टर्स आहेत त्यांनी माझा राऊंड वगैरे घेतला. त्याच्यानंतर इथले जे मामा आहेत, मावशी आहेत, त्या आलेल्या सगळ्यांनी म्हणजे खूप सपोर्टिव्ह केअर दिली मला. स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह केअर आहे. इथला स्टाफ खूप म्हणजे खूपच चांगला आहे आणि जे डॉक्टर्स आहेत ते सगळे खूप एकदम आपली घरची माणसं असल्यासारखी इथे केअर घेतली जाते. आणि इथला बाजूचा परिसर आहे तो एकदम खूप छान प्रकारे एकदम सजवलेला आहे. त्याच्यामुळे कोरोना म्हटलं की सगळे लोक घाबरतात, पण तसं घाबरायची काहीच गरज नाही आहे. कोरोना हा आजार आहे, खूप घाबरण्यासारखा आहे, मान्य आहे. पण आपण व्यवस्थित वेळेवरती ट्रीटमेंट घेतली किंवा व्यवस्थित वेळेवरती टेस्ट केली आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी सुद्धा घाबरण्याचं काहीच गरज नाही आहे. कारण वेळेवरती ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. वेळेवरती ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. तसंच उपचार वगैरे जो आहे आपण तो व्यवस्थित कोविड सेंटरला जाऊन सगळे जे टॅबलेट्स आहेत किंवा काय त्यांचा प्रोटोकॉल आहे तो व्यवस्थित फॉलो केला पाहिजे. या माध्यमातून मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची होती की सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. या 9 दिवस झाले, आजचा 10वा दिवस. मी तर ह्या कोरोनाच्या ॲडमिट झालेलो होतो. आलं तेव्हा माझी परिस्थिती भयंकर नाजूकच होती. मला तापावर ताप येत होता. 2-3 दिवस माझे तापात गेले. माझ्यावर इथल्या डॉक्टर, नर्स, सिस्टर सर्वांनी अगदी इमाने द्वारे उपचार केले. त्यामुळं मला
खरोखरच 3-4 दिवसानंतर आराम पडला. आज माझी तब्येत पूर्ण ठीक आहे. आज मी घरी जाण्याचा मला सल्ला डॉक्टरने दिलेला आहे आणि माझी तब्येत आता बरी आहे. मला कुठल्याही तऱ्हेचा त्रास या हॉस्पिटलमध्ये झाला नाही. त्यांनी दिलेली सेवा एवढी सुंदर होती की ती मी केव्हाही विसरू शकत नाही. कुणी मुलींनी त्या डॉक्टरनी असो, मुलींनी असो, वॉर्डबॉयनी असो, सगळ्यांनी चांगली सेवा केली, चांगली सेवा दिली. सगळं चांगलं होतं. औषध उपचार चांगल्या तऱ्हेचे मिळाले म्हणून मी 8-10 दिवसातही कंटिन्यू बरं होऊ शकलो. सुरुवातीला मी 8 तारीखला मला जो ताप येत होता त्याच्यामुळे मी टेस्ट केली, तर माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर मला लोकांचं ऐकून, म्हणजे पडवेमध्ये चांगली सुविधा आहे असं ऐकून मी पडवेमध्ये मला आज असं वाटतं, आज मी 5-6 दिवस इथे राहिल्यानंतर आज खरोखरच मी व्यवस्थित बरा होऊन घरी चाललो आहे. म्हणजे मी घेतलेला निर्णय होता तो खरोखरच योग्य होता असं मला आता वाटतं. कारण इथे सर्वप्रथम स्वच्छता चांगली आहे आणि त्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी चांगलं हाताळलं, सर्व्हिस चांगली दिली. त्यानंतर नर्सेस, वॉर्ड बॉय असतील, अगदी व्यवस्थित आता खरोखरच ठणठणीत बरं आनंद वाटतोय. आणि खरोखरच मी सर्वांना या निमित्ताने धन्यवाद देईन आणि त्यांना खरोखरच मी माझ्याकडून चांगल्या शुभेच्छा देतो पुढच्या आयुष्यासाठी. मी रेशनिंग दुकानावर काम करतो आणि रेशनिंग दुकानामध्ये अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे मला याचा संसर्ग झाला कोरोनाचा आणि त्यामुळे मी आजारी पडलो. माझ्या नातेवाईकांनी इथे या लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये आणून सोडलं. गेले 8 दिवस मी उपचार घेत आहे. इथले उत्कृष्ट डॉक्टर, सेवा, त्यामुळे मला आराम पडला. व्यवस्थितरित्या मी आता चांगला बरा झालो. हॉस्पिटलमधल्या सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत. नमस्कार, मी डॉक्टर आशिष मामुनी. मी आता सध्या कोविड इंचार्ज म्हणून SSP मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आपल्या SSP मेडिकल कॉलेजमध्ये सध्या 150 बेडचं कोविड सेंटर आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 17 ICU बेड आहेत, 83 ऑक्सिजन्स बेड आहेत आणि बाकीचे जे आलेले आहेत आपल्याकडे ते आयसोलेशनसाठीचे बेड आहेत. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याकडे जे पेशंट्स आलेले आहेत ते साधारणतः जे 500 ते 550पर्यंत आपल्याकडे पेशंट ॲडमिट झाले, त्यातला आपला रिकव्हरी रेट हा साधारणतः 90% आहे. 80 ते 90% आपल्याकडे हा रिकव्हरी रेट आहे. आणि जे काही आपल्याकडे पेशंट येतो, आता सध्या जे काही कंडिशन आहे त्याच्यामध्ये येणारा पेशंट हा सगळ्यात जास्त ऑक्सिजन लागणारा आहे की ज्यांना ऑक्सिजनची खूप गरज आहे. आपल्याकडे आहेत व्हेंटिलेटर जे आहेत 10 व्हेंटिलेटर, जे आजपर्यंत कधी असं झालं नाही की एक व्हेंटिलेटर आपला कुठला रिकामा. जे आपल्याकडे पेशंट येतात ज्यांना आपलं व्हेंटिलेटर नाही, आपण त्यांना बाकीच्यांना ट्रीटमेंटने आपण त्यांना स्टेबल करतो आणि इनकेस जर त्यांना गरज लागली तर आपण त्यांना व्हेंटिलेटरवरती घेतो. आजपर्यंत आपल्याकडे पेशंट जे आलेले आहेत, जे व्हेंटिलेटरवरती आलेले आहेत, 25 त्यांचा स्कोअर आहे, 20 ते 25 स्कोअर आहे, असे पेशंट पण आपल्याकडे व्हेंटिलेटरवरती थांबून व्यवस्थित होऊन ते आज डिस्चार्ज होऊन घरी गेलेले आहेत. आपल्याकडून नाही म्हटलं तरी दररोज 9 ते 10 पेशंट तरी आपल्याला दररोज डिस्चार्ज होतात. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. राणींना मंत्रिपद मिळालं तर कोकणात काय होणार? सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. दुकानं उघडणार, संजू परब यांचा इशारा, व्यापाऱ्यांचा पाठिंबा. आणि कणकवलीची झाली मुंबई, इमारतीत घुसलं पाणी. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी
कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ड्वाइट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.